टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या वडगाव इथं उभ्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय। वडगाव येथील शेतकरी भास्कर नानाराव मगर, यशवंत केरबाजी मगर, अरविंद देवराव मगर आदी शेतकऱ्यांच्या ऊसाचं प्रचंड नुकसान झालंय। आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीनं ऊसाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाले। 10 ते 12 महिने या ऊसाला स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळायला मोठं केलं। आधीच आमचं सोयाबीन, हळदी, कापूस अतिवृष्टीमुळे वाया गेला असून MSCBच्या निष्काळजीपणामुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आमचं हा नुकसान झालं आहे। आम्हालाही नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर अस्मानी सुलतानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला आता तरी शासनानं मदत करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सवंडकर यांनी केली आहे। माझे भाऊ, माझे काका, आम्ही 10 महिने 12 महिने पोटाच्या लेकरासारख्या ऊसाला जोपासलं आणि MSCBच्या शॉर्ट सर्किटमुळे आमचा ऊस जळाला। की आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की आमचं दुष्काळी ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन गेलं, हळदी गेल्या आणि आता हे असं संकट आलं आमच्यावर। आता आम्ही इथून पुढे जगावं कसं, लेकरांना काय करावं, आम्हाला सरकारनं न्याय द्यावा, आमची एवढीच विनंती आहे सरकारला। ठीक आहे, आमची दिवाळी गोड करा आणि आमची दिवाळी गोड करा। ठीक। नमस्कार। आज वडगाव इथे अरविंद देवराव मगर यांच्या ऊसाला आग लागली समजतात गावातील शेतकरी, पोलीस खात्याचे कर्मचारी, MSCBचे कर्मचारी धावून आले आणि गावातील लोकांनी धावून येऊन मदत केली। पण यांचं जे नुकसान झालं ते कधीच भरून न निघण्यासारखं झालं, कारण यावर्षी शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटात अडकलेला असून सुद्धा आता या हाती आलेला, तोंडी आलेला घास निघून जाण्याची वेळ आली। कारण आता या ऊसाची हानी भरून निघूच शकत नाही, कारण एवढं मोठं नुकसान झालं। त्यासाठी सरकारनं तर भरघोस मदत करावी ही आमची सरकारला कळकळीची विनंती आहे। कारण सरकारला आमची एक विनंती आहे, शेतकऱ्यांना नाही केला तर काय खाणार तुम्ही धतुरा, ही अशी वेळ आम्हाला बनायची आली। कारण तुमच्या या न करतेच्या धोरणामुळं शेतकऱ्या ह्या आसमानी सुलतानी संकटात अडकलाच, पण यांना आता कालच्या तुम्ही याच्यात भरघोस मदत पण केलेली नाही, ती करावी आमची ही तुम्हाला कळकळीची शेतकऱ्याकडून विनंती आहे। हेच एवढं यावेळी बोलतो आणि संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।